आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना मानाचा जय भीम आणि जय शिवराय. मित्रांनो, मी नारायण बोलतोय आणि आपण पाहत आहात समता क्रांती. मित्रांनो, आज आपल्या या भारत देशामध्ये अनेक भोंदू संत महंत ऋषी मुनी यांची फार मोठी मांदी याळी चाललेली आहे. जो उठतो ज्याला कामधंदा नसेल, अशिक्षित असेल, तो बुवा बापू काय बनायचं ते बनतो आणि लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेत घालून लुटत असतो. ही परिस्थिती संपूर्ण भारताची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे यांचं सुद्धा आपसात पटत नाही. ह्याला कमी भेटतंय त्याला जास्त भेटतं म्हणून ते एकमेकावर चिखलफेकी करतात. आता मधीच आपण पाहिलं असेल एक जगद्गुरू, ज्याला स्वतःलाच दिसत नाही पण दुसऱ्याला ज्ञान देतो, तो शंकराचार्यावरती चिखलफेक करतो, शंकराचार्य त्याच्यावर चिखलफेक करतोय. अशा प्रकारे एकमेकावर गोबर फेकण्याचं हे लोक काम करतायत. कुठले साधू संत आहे ते? अरे साधू कुणाला म्हणायचं असतं हे तरी तुम्हाला कळतं का? ज्याने 6 धुतले त्याला साधू म्हटलं जातं. 6 कुठले? काम, क्रोध, मद, मच्छर, माया आणि लोभ हे आपल्या शरीरातून ज्याने नष्ट केले, धुवून टाकले, तो साधू. तुमच्यासारखे असे अश्लील चाळे करणारे, महिलांना अश्लील बोलणारे, लोकांचा अपमान करणारे यांना कुणी साधू संत म्हणतं काय? संत साधू हे कोणाचा अपमान करत नाहीत, तर त्यांना ज्ञान देत असतात आणि चांगले बोलण्याचे संस्कार देत असतात. हे महत्त्वाचं आहे. पण तुमच्यामध्ये एकही गुण आहे का तुमच्याकडे त्यातला? तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे साधू संत आहेत. पूर्वीचे साधू संत जे होते ते आपल्या संपूर्ण संसाराची सुद्धा विचार केलेला नाही, पण लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपला ध्येय झिजवला. तर अशा प्रकारे हे जे साधू आहेत हे यांनी स्वतःपुरतच ज्ञान ठेवलं, शिक्षण वगैरे यांच्याकडेच, बाकी कुणाला ब्राह्मणाकडे ज्ञान आणि सगळं, कुणाला ज्ञान देण्याचा प्रयत्नच केला नाही. मग ते ज्ञानाचं झालं डबकं. जसं तुम्हाला सांगतो की यांचं ज्ञान जे आहे व्रत आहे, याच्यात काय उपयोग नाही यांच्या ज्ञानाचा, त्याचा कोणाला लाभ होईल असं काही नाही त्यात. कारण व्रथावृष्टी समुद्रेषु व्रथा तृप्तस्य भोजनम व्रथा दानम समर्थस्य व्रथा दीपो दिवापीच. अरे पाण्यात म्हणजे समुद्रात जर पाण्याची वृष्टी झाली, काय उपयोग आहे का त्याचा? ते पाण्यात पाणी मिसळ, पण ते जमिनीवर कोसळलं तर संपूर्ण जमिनीचं नंदनवन फुलेल, वनस्पती वाढतील, लोक आनंदी असतील. जे हे लोक जे खाऊन पिऊन टप झालेले आहेत, असे ब्राह्मण ज्याची पोटं फुगलेले आहेत, खा खा खा, अरे त्याचं पोट पहिलंच भरलेलं आहे, त्याचं पोट बिघडलं तुला शिव्या पलीकडे काय भेटणार नाही. पण एखाद्याच्या पोटात अन्न नसेल, त्याला जर तुम्ही अन्न दिलं तर काय त्याचं पुण्य मिळेल ना तुम्हाला. तो माणूस 10 वेळाला सांगेल की मला याच्यापासून मी भुकेलेला होतो पण मला याने अन्न दिलं. जो माणूस श्रीमंत आहे, ज्याला पैशाची काही गरजच नाही, टाटा बिर्ला अंबानी यांना काय पैशाची, तुम्ही जरी त्यांना करोडोचं दान दिलं म्हणजे कुठलं त्यांच्या लग्नामध्ये वगैरे, तरी ते तुमचं नाव काढतील का? असे कित्येक जण असते त्यांच्याकडे. पण एखादा गरीब माणूस आहे, एखाद्याला काही त्याच्याकडे पैसा नाही, खाण्यापिण्यालाही पैसा नाही, पण त्याला कुठंतरी काय करायचं आहे, पण पैशामुळे त्याचं सगळं अडलेलं आहे. त्या माणसाला तुम्ही जर 100 रुपये दिलं तर तो समाधानी. 100 रुपये तो जर कष्ट करणार असेल तर ते 100 रुपयातून काहीतरी खरेदी करेल, स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी तो खरेदी करेल आणि ती विक्री करेल आणि त्या विक्रीच्या पैशातून आपलं पोट भरेल. आणि तो 100 रुपये देणाऱ्याचं मरेपर्यंत नाव घेईल की या माणसाने मला असं दिलेलं आहे. आणि सूर्यापुढे दिवा जाळून उपयोगाचा नाही, बरोबर आहे. सूर्याकडे आपण जर किती मोठा टेंबा जरी लावला तर सूर्यापुढे ते पिकाच पडणार आहे.
तेव्हा जिथं ज्ञान आहे, याचा अर्थ काय, जिथं ज्ञान आहे तिथं ज्ञान देऊन उपयोगाचं नाही. तुम्ही जिथं ज्ञान आहे तुमच्यातच तुम्ही ज्ञान टाकताय. त्याचं झालं डबकं. डबकं झाल्यानंतर काय होतं डबक्याचं, तर त्या डबक्यातलं पाणी वाहत नाही म्हणून ते सोडून जातं. तसं तुम्ही त्या ज्ञानाचं डबकं केलं, इतरापर्यंत प्रसार होऊ दिला नाही, आणि त्या ज्ञानाचं डबकं होऊन ते डबकं सुद्धा काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे, निरुपयोगी झालेलं आहे. तर तुम्ही जर जिथं ज्ञान नाही तिथं ज्ञान देत गेला असता तर भारत हा संपूर्ण विकसित झाला असता, ज्ञानीमय झाला असता, परंतु तुम्ही ते केलेलं नाही. आणि तुमच्यातले काय की शिकला नाही किंवा तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला पंडित म्हणायचे, हेच आहे ना. म्हणजे मला एक सुभाषित, यथा खरा चंदन भार वाय भारस्य व्यतानुत चंदनस्य एवमी शास्त्राने आदित्य आर्तेषु मुळा खरवद वहती. तर गाढव असतं ना, गाढव, खर म्हणजे गाढव. गाढवाला आपल्या पाठीवर त्याच्या चंदनाचं ओझं दिलेलं असतं. ते चंदन किती सुवासिक आहे, ते किती महत्त्वपूर्ण आहे, ते किती किमती आहे, याचं काय त्याला ज्ञान नसतंय. त्याला काय ज्ञान असतं, फक्त माझ्या पाठीवर काहीतरी बोजा दिला एवढंच ज्ञान असतं. तसं जो पंडित असतो की नाही, आता सत्यनारायणला वगैरे काय काय बोलतो, जे संस्कृतमध्ये पण काय बोलत असेल, पण त्याला त्याचा अर्थबोध नाही, आपला पाठ करून बोलत असतो, पण त्याला अर्थ विचारला तर काय कळत नाही. आणि ज्या घरामध्ये यजमान असतो त्याला पूजा घालायला बोलवलं, काय काय महाराज ज्ञानी आहेत, काय महाराज ज्ञानी आहेत, पण त्या महाराजाला अर्थबोधच होत नाही. मग ज्याला त्याला अर्थबोध जर नाही झाला तर तो गाढवाप्रमाणे पांडित्याचं ओझंच ओढतंय ना, हेच आहे. तर या पद्धतीनं आता कोणी अशिक्षित राहिलेलं नाही, सगळ्यांना आता ज्ञान मिळत झालेलं आहे, सगळ्यांना आता सगळ्या भाषेचा अभ्यास करता येतोय, आणि त्यामुळे तुमचं जे ज्ञान आहे ना तुम्ही छुपवून ठेवलेलं, ते आता सगळं उघड झालेलं आहे. जे 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 कुटील कृत्य आपले ते ते संस्कृतात दडवावे, आणि जे जे लोकास ठावे ते ते त्यांच्या बोली भाषेत सांगावं. म्हणजे ते त्याला पडवायचं की तुम्ही असं करा, मग भलं होईल तसं करा. आणि जे काही तुम्हाला कुटील कारस्थान करायचं असेल ते संस्कृतात दडवून ठेवायचं, आणि ते बघायचं काय यांच्या वरती काय गारुड करायचं हे. तर अशा प्रकारे, तर आता इंग्रजाचा काळ आला, इंग्रजाच्या काळामध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळालं, आणि शिक्षणातून प्रत्येकजण ज्ञानी झालेला आहे. तर इथं मी थोडीशी कविता मी केलेली आहे, ती तुम्हाला सांगतो की कसं आहे ते. रूढी परंपरा जातीभेदाच्या कोंदणात हे महान संस्कृतीचं लेणं बसवलं या त्यात. अनेक धर्म अनेक जाती अनेक पंथ भेदभावाची नाती, सुवर्णांना दिले शिक्षण ते झाले महान, शूद्रांना ठेवले तुम्ही गुलामीत. हे रूढी परंपरेचं भेदभाव हे कोंदणात हे महान संस्कृतीचं लेणं या बसवलं या त्यात. इंग्रजांच्या काळात शिक्षण केले सर्वांना समान, आर्यास अनार्याचे जीवन झाले महान. सोन्याचा मुलामा हात पितळ, सारं तुझं हे उघड पडलं. तर आता कुणी अज्ञानात राहणार नाही, हे सगळे शिकलेलं आहे. तुम्ही किती भूलथापा मारल्या तर जे काय अज्ञानी लोक असतील ते करतील तसे, किंवा ज्याला ज्ञान नाही मग आहेतच आपल्या बहुजन समाजात, आधे इधर आधे उधर, म्हणून तर यांचं फावतंय. तुम्ही एकोप्याने कधी लढतच नाही. हे ब्राह्मणवादी आहेत, ते एकोप्याने आहेत, एकोप्याने करतात म्हणून तुम्हाला हरवतात. मुठभर लोक तुमच्यावरती करतात, कारण तुमच्यात फूट पाडतात. मग अर्धे त्यांच्याकडे असते, अर्धे लोक त्यांच्या बाजूने तुमच्याबरोबर भांडतात, अर्धे मग तुम्ही त्यांच्याबरोबर भांडतात, तुमच्यातच वाद निर्माण होतो. तुमच्याकडे बहुजन समाजात खूप धमक आहे. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कुत्री असतात ना, कुत्री, ते कुत्री, तर एक कुत्रं काय म्हणतं की माझ्यात एवढी धमक आहे, मी एवढा चप्पल आहे, मी एका दिवसात काशी करून येईन. पण मी काशीला निघालो की दुसऱ्या एरियात केलं की लगेच मला माझेच जात बाहेर अडवतात. बघा, दुसरं कुत्रं जर नवीन एखाद्या एरियात भबाभा करून त्याला पिटाळून लावतात.
तसंच आपलं झालेलं. आपल्यात सगळं धमक आहे, सगळे आहे, सगळं गुणधर्म आहे, परंतु आपण वाटलो गेलोय, कुणी इतर कुणी उदर, त्यामुळे आपला पराभव होतोय. तर सर्वांनी जाणलं पाहिजे की आपण सर्वांनी आपले ज्ञान वापरलं पाहिजे. गुलामी ही सर्वात वाईट असते. गुलामी कोणाची पत्करू नका, समजलं का? वारकऱ्यामध्ये नवीन भेसळ झालेले आहे. नवीन भेसळीचे वारकरी जे कुठून आलेले असतील परप्रांतातून, त्यांना बाहेर काढा. त्याचप्रमाणे धारकरी कुणाचे बनू नका. वारकरी, नकली वारकरी आणि नकली धारकरी न बनता आपण सर्वांनी मिळून हे शिवरायांचं जे हे राज्य आहे, त्याने जे आपल्याला महाराष्ट्रात निर्माण करून दिलेलं आहे, त्याने जी अस्मिता दिलेली आहे, ती अस्मिता आपण जतन केली पाहिजे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये शिवाजी महाराज आहे इतका आदर आपल्या मनात कुणालाही नाही. आपल्या बापालाही एवढं आपण स्थान देत नाही तेवढं शिवाजी महाराजाला देतो. कारण शिवाजी महाराजांनी कुठल्याही जातीचा विचार केला नाही, प्रत्येकाला समान अधिकार दिले. त्यांनी कुठलाही भेदभाव न करता एकमेकाच्या हातातून अन्न बाट असताना हे मानत होते. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी म्हणजे ज्यांना या लोकांनी अच्युत समजले होते, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत होते, त्यांना आपल्या हाताने भरवत होते. अशा प्रकारे शिवाजी महाराज हे निधर्मी होते. कुठल्याही धर्माचा द्वेष करणारे होते, जातीचा द्वेष करणारे होते. त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या पदावर मुसलमान होते. अशा प्रकारचं शिवरायांचं हे राज्य होतं. तर हे शिवरायांचं जर खऱ्या पद्धतीनं राज्य चालवायचं असेल तर या भूलतापा देणाऱ्या आणि शिवाजी महाराजाचा इतिहास विकृत करणाऱ्यापासून तुम्ही हे करावं. तर मी पुन्हा एकदा सांगतो, ज्याने बोललं की मराठी माणसाला इतिहास कळत नाही, अरे जो कुणी असेल, अरे मराठी माणसासारखा इतिहास कोणालाही कळणार नाही. मराठी माणूस इतिहासात फार पारंगत आहे. इतिहास कसा लिहावा ते मराठी माणसाकडून शिकावं. सत्य इतिहास राजवाडे जे आहे, राजवाडे जे आहेत ते इतिहासकार फाटक हे ब्राह्मणच आहेत, परंतु ते ब्राह्मणवादी नाहीत. म्हणून त्यांचा इतिहास बघा, त्यांनी खरं खरं लिहिलेलं आहे या ठिकाणी, समजलं का? त्यांच्या इतिहासावरती जरा नजर टाका, म्हणजे तुम्हाला कळेल शिवाजी महाराजांचा इतिहास आहे काय आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे. त्यांनीच, ते ब्राह्मण असून ते चांगले इतिहासकार, पहिले इतिहासकार, त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांची आणि याचे आपलं रामदास स्वामीची कधी भेटच झाली नाही. मग तुम्ही अशा प्रकारे, आणि हे पटतं का मनाला तुमच्या? एक गोसावी राज्य चालवू शकतो का? अनेक राजा त्या गोसाव्याच्या पत्रात राज्य चालवू शकतो का? ज्याला लढायचं शिक्षण नाही, ज्याला कुठलं ज्ञान नाही, राजकारणाचं ज्ञान नाही, फक्त नुसते कवनं करायची, लिहायची. अरे त्यांनी लिहिलंय तरी काय त्याच्यामध्ये? एका ठिकाणी तरी त्यांनी लिहिलंय की ब्राह्मण जरी मूर्ख असला तरी तो सर्वांना वंदनीय असतो. कारण देवसुद्धा त्याची वंदना करतात, म्हणजे देवसुद्धा त्याला मानतात. म्हणून तुम्ही सर्वांनी ब्राह्मणाला मानलं पाहिजे, त्याच्या ज्ञानाला मानलं पाहिजे, आणि सर्वांनीच ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे. अशी गुलामीत घालण्याचे काव्य त्या तुमच्या स्वामी समर्थाने केले. ते आम्ही घेऊन डोक्यावर नाचावं का? आम्ही गुलामीत जावं का तुमच्या? तर लक्षात ठेवा तुम्ही की हे जे आपले कराळे मास्तर आपले आहेत, ते यूट्यूबर आहेत, तर ते आपल्या खानदेशी भाषेत बोलतात पोट्ट. तर हे बागेश्वर बाबा, अनिरुद्धाचार्य, हे 8वी 9वी शिकलेले हे बाबा, यांचं काय तर हे पोट्टे आहेत, पोट्टे. या पोट्ट्याकडे मग यांच्या भाषेत, कराळे मास्तराच्या भाषेत सांगायचे, हे पोट्टे जे आहेत ना, यांना काडीची अक्कल नाही, त्यांचं तुम्ही ऐकता काय? तसा प्रकार झालेला आहे. तुम्ही या लोकांना किती महत्त्व द्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही बहुजन एक झाले तर हे कुत्री किती जरी भुकली तरी शिवाजी महाराजाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडणार नाहीत. तर आपण एक व्हा शिवचरित्रासाठी, शिवाजी महाराजासाठी. आपल्या महाराष्ट्रातच महान लोक झालेले आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, त्यांचा वारसा जर जतन करायचा असेल तर तुम्हाला युकोपॅन्ड राहावे लागेल. तुम्हाला आता हे आक्रमण चालू आहे आपल्यावरती, ज्या या लोकांचं ब्राह्मणवाद्याचं, जे जर हाणून पाडायचं असेल तर आम्ही सगळा बहुजन एक झाला पाहिजे.
या पद्धतीने याच ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.